विरोधकांवर टीका करण्यापेक्षा विकास कामाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणार प्रकाश आवाडे। कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाचा डेव्हलपमेंट करण्यासाठी जिल्हा परिषदच्या विविध शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदच्या महायुतीच्या उमेदवार सानिका आवाडे व पंचायत समितीच्या उमेदवार प्रियांका खोबरे यांना मतदारांनी निवडून द्यावं असं आवाहन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी खोतवाडी येथील लाटकर गल्ली येथील आयोजित कॉर्नर सभेत बोलताना व्यक्त केले। ते पुढे म्हणाले, विरोधकांवर टीका करत बसण्यापेक्षा आम्ही वेळ वाया न घालवता विकास कामाच्या पूर्ततेसाठी नेहमी प्रयत्न करत असतो। त्याचे उदाहरण म्हणजे तारदाळ खोतवाडीमध्ये झालेला सर्वांगीण बदल हे आहे। तसेच यावेळी प्रसाद खोबरे म्हणाले, आंदोलने करून गावचा विकास होत नसतो, कारण प्रत्येक जण आंदोलन करून एक दिवस म्हटला असता हिमालय तयार झाला, समुद्र तयार झाला। जगाची उत्पत्ती माझ्या एका दिवसाच्या आंदोलनामुळे झाली आहे असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला। यावेळी अजय पाटील यड्रावकर, अशोक स्वामी, विशाल कुंभार, उमेदवार सानिका आवाडे, प्रियांका खोबरे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी मनोगतातून महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलं। तसेच यावेळी माजी उपसरपंच गजानन नलगे यांनी खोतवाडीच्या घनकचऱ्याच्या मुख्य विषयाबाबत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दखल घेत या समस्येवर योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी समस्त खोतवाडी ग्रामस्थांच्या वतीनं केली। या सभेप्रसंगी माजी नगराध्यक्ष अलका स्वामी, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, उपसरपंच अजय डुबल, निर्मला खोत, हेमा खोत, बापूसो चोपडे, वैभव पोवार, सारिका माने, शिल्पा पोवार, देवकी शिंदे, नरेंद्र पोटे, सावंता माने, राहुल कांबळे, सतीश जुगुळकर, वैशाली पोवार, शोभा कांबळे, केतन शिंदे, करण खोत, सचिन पोवार, रोहन माने यांच्यासह तारदाळ खोतवाडी परिसरातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक